बरी होत आहेत, ज्यांना वाटतं की माझी रोजीरोटी थांबली आहे आणि मला हे काम करून 4 पैसे मिळाले तर माझ्या संसाराला पण हातभार लागेल, अशा काही गृहिणी असतील, अशा काही लेडीज आहेत, अशी काही कॉलेजची तरुण मुलं मुली आहेत, वयस्कर लोक आहेत, ती स्वतः जाऊन काम करतायत, त्यातनं त्यांना 4 पैसे मिळतायत, म्हणजे सेवा आणि मेवा दोन्हीचे दोन्ही कामं होत आहेत. आणि हे सगळं करत असताना काही लोक नेटाने धीराने किल्ला लढवत आहेत आणि इतरांना बिझनेस वाढवायला मदत करतायत. म्हणजे अगदी त्यांनी मागच्या महिन्यात ऑफर पण प्रमोट केल्या होत्या. ओके, स्वतःचे 1500 पीव्ही 5 जॉईनिंग, 1500 पीव्ही 10 जॉईनिंग, 1500 पीव्ही 3 जॉईनिंग, अशा सगळ्या लीडर लोकांना सॅल्यूट आहे. तर मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्राचा सेल खूप चांगला झालाय आणि ह्याचा परिणाम काय होणार आहे, जेवढं डीएक्सएन वाढणार आहे तेवढा करोना पळून जाणार आहे. जेवढं डीएक्सएन वाढणार आहे तेवढी लोकांची बेरोजगारी हटणार आहे. डीएक्सएनचा उद्देश नीट लक्षात घ्या. डीएक्सएन आपल्या घराघरामध्ये आरोग्य द्यायला आलंय आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही आरोग्य प्रमोट करत गेला की मला काय खाऊन काय बरं वाटलं, लोकांनी आपापले ब्रँड बदली करत गेले, तर फायदा असा होणार आहे की सगळ्यात महत्वाचं मला आरोग्य मिळेल आणि आरोग्यासोबत मला संपत्ती पण मिळवता येईल आणि त्याच्यामुळं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आपल्याला देता येईल. तर सगळ्यांचं स्वागत आहे डीएक्सएन मध्ये. डीएक्सएन शब्दाचा पूर्ण मलेशियन शब्द आहे डॅक्सेन, शॉर्टकट डीएक्सएन, मराठीमध्ये अर्थ विश्वास, इंग्लिशमध्ये अर्थ ट्रस्टवर्दी. सिम्बॉल काय, कंपनीचं चिन्ह काय, उगवता सूर्य, झाडं, पाणी, नॅचरल सोर्स, नॅचरल कंपनी. याच्यानंतर आपली कंपनी सध्या काम करते जगातल्या 206 देशामध्ये. आपल्या कंपनीचे मालक आहेत दातो डॉक्टर लिम शिओजिन, शिक्षण IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. अख्ख्या जगाच्या पाठीवरती मल्टीलेव्हल मार्केटिंग मध्ये एवढा शिकलेला माणूस आज तागायत पाहायला मिळालेला नाही. मिळेल की नाही माहिती नाही, आज तरी कोणी नाहीये. स्वतः सायंटिस्ट आहेत, स्वतः रिसर्च आहेत, स्वतः संशोधन केलंय, प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहे. आणि येत्या काही वर्षामध्ये आपण जिवंत असेपर्यंत नोबेल पारितोषिक सुद्धा कदाचित या माणसाला जाऊ शकतं, गॅरंटेड. एवढं मोठंच्या मोठं त्यांचं काम चाललेलं आहे. आणि आता आपण जे ह्या मीटिंग मध्ये माहिती ऐकत आहोत, ही माहिती जर एखाद्याला क्रॉस चेक करायची असेल, अजून पाहिजे असेल, किंवा कदाचित आमचे डीएक्सएनचे लीडर तुमच्यापर्यंत पोहोचताना तेवढी माहिती देऊ शकत नाहीत, बिचारे काही जण शिकलेले नाहीयेत किंवा काहींना इंग्लिश येत नाही. पण तुम्हाला जर शंका वाटते, तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल, तर डीएक्सएनचा आपला प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा स्वयंसेवक आहे. हा तुमच्या घरापर्यंत आलाय डीएक्सएनची माहिती द्यायला. त्याला प्रश्न टाकून त्याला गोंधळून नका पाडू, कारण तो तुम्हाला आरोग्य द्यायला आलाय. कारण आज असे कित्येक लोक आहेत की तिकडं करोना लोकांना झाला, लोक दगावली, लोकांचे पैसेच्या पैसे गेले, कोणाचं कुंकू गेलं, पण डीएक्सएनच्या फक्त आरजीएल खाऊन माणूस तो घरात आलाय, नुसता चहा पिऊन तो घरात आलाय आणि करोना पूर्ण निगेटिव्ह आलाय, अख्खे घरदार सुरक्षित आहेत. म्हणजे डीएक्सएनचा स्वयंसेवक खूप चांगली कामं करतोय, त्यांना मदत करा. आणि जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर या साईटवरती तुम्ही पाहू शकता, dxntv.com, dxnindia.in, pubmed.gov, ह्या सगळ्या साईट मध्ये तुम्हाला काय पाहायचं ते पाहत बसा, इथं तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यानंतर डीएक्सएनचा कन्सेप्ट काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं डीएक्सएनचा कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. याचा रेकॉर्डिंग करायचं तुला. डीएक्सएनचा कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचा काय, इट इज अ वन ड्रॅगन कंपनी. आता वन ड्रॅगन म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं ही कुणाची कॉपीकॅट सिस्टम केलेलं नाही. याचा रिसर्च संशोधन स्वतः डॉक्टर लिमनी केलंय. याच्यानंतर या गॅड्रामाची शेती त्यांची स्वतःची आहे, त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत आणि जो माणूस तुमच्यापर्यंत डीएक्सएन सांगायला आलाय तो स्वतः कंझ्युमर पण आहे आणि तो कंझ्युमर प्रोडक्ट खाता खाता डिस्ट्रीब्युटर पण झालाय. म्हणजे 100% कंपनीच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे वन वर्ल्ड वन मार्केट, एक जग एक बाजारपेठ. म्हणजे जसं आपण हॉस्पिटलला गेला की आपण आपला केस पेपर काढतो, आपण 10वीत बोर्डाच्या परीक्षेला जर बसणार असेल तर आपला एक नंबर असतो, काहीतरी परीक्षा नंबर असतो, तसं डीएक्सएन आल्यानंतर तुम्हाला एक आयडी नंबर दिला जातो, त्याला म्हणतात इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युटर कोड नंबर. आणि हा तुमचा आयडी नंबर तुमची ओळख आहे. तुमचा नंबर टाकला की तुमचा 7/12 सगळा निघतो बाहेर. तुम्ही राहता कुठं, तुमचं गाव कुठलं आहे, तुमचा नॉमिनी कोण आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमची सगळी माहिती तुम्हाला, आणि ही माहिती तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत जतन करून ठेवली जाईल. कुठं, हे मलेशियाच्या सर्व्हरला कनेक्ट होते. त्यामुळं आज तुम्ही डीएक्सएन मध्ये एंट्री मारली आहे, पण तुमचं नाव 7 समुद्रापार गेलं आणि तुम्हाला इंटरनॅशनल काम करायची संधी मिळाली. कारण आता तुम्ही काल परवा मीटिंगला पाहिलं, आपल्या मीटिंग मधून काही लोक तैवानची मीटिंग ऐकतायत, काही लोक दुबईतने मीटिंग ऐकतायत, काही लोक अरुणाचल प्रदेशची मीटिंग ऐकतायत. तेव्हा माझी सगळ्या लोकांना रिक्वेस्ट आहे की तुमच्या ओळखीचे नातेवाईक, पै पाहुणे जे असतील त्यांना मीटिंगचा आयडी देऊन टाका आणि त्यांना मीटिंग ऐकू द्या ना.
घ्यायचे की नाही ते ठरवतील. आमचे घ्याच असं आमचं म्हणणं नाही, फक्त हा विषय तरी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. याच्यानंतर हा जगातली एकमेव MLM कंपनी आहे की ज्याचा एक आयडी अख्ख्या जगात चालतो, असं कोणाचंच चालत नाही. ही DXN जगाच्या पाठीवरती एकमेव कंपनी आहे. त्याच्यानंतर वन माइंड म्हणजे 206 देशाची कंपनी चालते, ती एका माणसाच्या डोक्याने चालते. त्यांचं नाव आहे दातो डॉक्टर. याच्यानंतर DXNची फिलॉसॉफी काय आहे, तत्वज्ञान काय, की हे DXNचे सगळे प्रोडक्ट गोरगरिबांच्या खिशाला परवडणारे आहेत. DXNचा फक्त चहा जरी पित राहिला तुम्ही, तर नुसता चहा पिऊन तुमचे बरेच असाध्य आजार बरे होत आहेत. आणि आयुष्यावर कुठला तरी चहा पिणारच होता, मग हा चहा का नाही प्यायचा? याची क्वालिटीचा दर्जा असा बाजारात चहाच बघायला मिळणार नाही, मग तो किती पण किमतीचा चहा घ्या, त्यामुळे क्वालिटी चांगली आहे. पण सगळ्यात महत्वाचं आत्ताचा यक्ष प्रश्न तुमच्या माझ्या पुढचा सगळ्यांचा, की शाळाच होणार नाहीयेत, कॉलेज होणार नाहीयेत, ऑनलाईन पोरं काय शिकणार, पोरांचे पेपर नीट होत नाहीत, पोरं परीक्षा काय देणार, आणि कंपन्यात चालल्या तर नोकरी कुठल्या लागणार, हा सगळा मोठा प्रश्न उभा राहिला इथून पुढच्या काळामध्ये. आणि ऑटोमायझेशन म्हणजे त्यांना लोकच काम करायला नकोय, त्यांना मशिनी पाहिजे, त्यांना रोबोट पाहिजे, ऑटोमॅटिक सगळं काम व्हायला पाहिजे, माणसांची गरज पडणार नाहीये. लोकसंख्या तर भरमसाठ आहे, त्या लोकांचं करायचं काय? अशा वेळेस मध्ये आपली मुलं मुली, आपल्या सोना जर यांना नोकरी लागत नसेल, शिकलेत भरपूर, तर हे सगळे जण DXN मध्ये येऊन जे नोकरीत मिळू शकणार नाही ते घरात बसून, म्हणजे कित्येक लेडीज आपल्याकडे असतात की त्या बिचार ग्रॅज्युएट होतात, इंजिनियर होतात, पण घरचे म्हणतात की आता मुलं सांभाळायचं कोण, घरचं कोण बघायचं, आणि पोरांचा हाल होईल, माझा हाल होईल. तर अशा महिला मंडळ DXN मध्ये भरपूर वाढायला पाहिजे. आणि महिला क्रांती करू शकतात, जे नक्की होऊ शकतं, फक्त त्यांनी इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की जे नवरे मंडळी सगळे जे मीटिंग बघतायत ना, बायकांना एक मोबाईल द्या ह्या दसऱ्याला, साड्या घेऊ नका अजिबात, नाही दिल्या तरी चालतील ह्या दसऱ्याला साड्या, पण त्यांना एक मोबाईल द्या, अँड्रॉइडचा मोबाईल द्या, आणि तो फक्त DXNचा पाहिजे. DXNच्या मीटिंग, DXNचा फोन कॉल, DXNच्या मीटिंग अटेंड करणे, आणि याच्यातनं जेवढा मोबाईल त्यांनी आता घेतलाय ना, त्या मोबाईलच्या किमती एवढा दर महिन्याला बोनस त्यांचा विदिन 4-5 महिन्यात चालू होईल. एक मोबाईल मग तुम्ही 8,000चा घ्या, 8-6,000 घेतला तर 8,000 महिन्याला येतील, 20चा घेतला तर 20,000 महिन्याला येतील, कुठला घ्यायचा तुम्ही ठरवा. पण आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण चांगल्या कामाकरता करतोय आणि त्यातनं आपण इन्कम कॅरी करू शकतो. तुमचं शिक्षण आम्ही विचारत नाहीये, तुमचं वय झालं हे पण बघत नाही, तुम्ही रिटायर्ड फौजी आहात का, शिक्षक आहात का, टीचर आहात का, तुम्ही अनपढ आहात, फक्त तुमच्याकडे मोबाईल असायला पाहिजे आणि तुमचं वय 18 असायला पाहिजे, आणि रोज संध्याकाळी 9च्या शाळेत तुम्ही आला पाहिजे. हे काय चाललाय विषय तुमच्यापर्यंत कळाला पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना काम करत राहायचंय. आणि कंपनीचा उद्देश नीट लक्षात घ्या, टू प्रोव्हाइड हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आता मला सांगा, आरोग्य कोणाला नकोय? डॉक्टरला पण कोरोना होतोय, अमित शहाला पण कोरोना होतोय, ओके, कुठल्या मंत्र्यांना पण कोरोना व्हायला लागलाय, आणि डॉक्टरला पण होतोय, वकीलला होतोय, आणि एकदा शेतात काम करणाऱ्या कामगारला पण कोरोना होतोय. आरोग्य कोणाला नको आहे का? आरोग्य सगळ्यांना पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आरोग्य आहे. त्यामुळे DXN आरोग्य सुधारायला आले, आरोग्य द्यायला आले. त्यामुळे फक्त घरातले ब्रँड बदला, दुकानातला किराणा माल भरपूर खाऊन झाला, काय नाही मिळालं, दुकानदार मोठे झाले, पण तुम्ही कुठं मोठं झालाय? त्याच्याकरता तुम्ही प्रोडक्ट खा आणि तुम्ही गावागावात DXNचं शॉपिंग चालू करा. 20,000चा मटेरियल घ्या, जवळ ठेवा आणि लोकांना द्या. त्यातनं तुमच्या घरी 4 पैसे यायला लागतील, तुमची मुलं बिझनेस शिकायला लागतील. नुसत्या नोकऱ्या शिकून शिकून नोकऱ्याच नाहीत आता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा बिझनेस मुलांच्या डोक्यामध्ये जायला लागेल, आणि तुमच्या बोलण्यामुळं तुम्हाला आरोग्य मिळायला लागेल, लोकांना मिळालं ते तुम्हाला दुआ द्यायला लागतील, आपोआप सगळं काम घडू शकतं. ही आपल्या डॉक्टरांची सगळी सर्टिफिकेट. आपल्या कंपनी आपली कंपनी म्हणजे गावातली किंवा तालुक्यातली पहिला नंबर सांगत नाही मी तुम्हाला, जगातला 15वा नंबर, खाऊचं काम नाहीये हे. आणि हेही तुम्हाला मी सांगतो, तुम्ही किती लवकर सुधारणार आहे, किती लवकर लक्षात घेणार आहे, ते लवकरात लवकर लक्षात घ्या. कारण येत्या 5 वर्षामध्ये ही कंपनी 65,000 कोटी रुपये वाटणार आहे नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये. कोणाला वाटेल? ज्याच्या अंडर ज्याचा टीम साईज लागलाय त्यांना वाटणार आहे. आणि कृपा करून तुमच्या डोक्यातलं पहिलं खूळ काढून घ्या की या कंपन्या सगळ्या खराब असतात, लोक चिटिंग करतात, लोक फसवतात. रुपयाची फसवणूक DXN मध्ये नाही. आणि कुणी जर करत असेल तर आपलं मीटिंग सगळ्यांना ओपन आहे, लाईव्ह सांगू शकता सगळेजण, किंवा एकमेकाला व्हॉट्सअप करा. फक्त कोणाच्या नावाने खडे फोडत बसू नका, आपल्या चुका आपण सुधारत घ्या. कंपनी वाढत चालली आहे, आपण वाढतोय की नाही ते चेक करा. आपल्याला मार्क तेव्हाच पडतात जेव्हा स्वतः पोरगा अभ्यास करतं, कॉप्या करून मार्क पडत नाही. पेपर चेंज होऊ शकतो, पण ते जातीवंत हुशार असेल ना तर बोर्डात नंबर काढल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ तुम्ही जॉईनिंग करा, तुम्ही PV टाका, तुमचा बोनस वाढवा, आणि तुमचा तेव्हाच वाढेल जेव्हा टीम वाढायला लागेल. एकमेकांना कॉपरेट करा,
वाढवत न्या. आतापर्यंत 1 कोटी लोकांनी फॉर्म भरलाय. 1 कोटी अख्ख्या जगातले सांगतोय मी तुम्हाला. नुसता महाराष्ट्रात जर 1 कोटी लोकांनी फॉर्म भरला, नुसत्या महाराष्ट्रात सांगतोय मी, तर तुमच्या घरातले पैसे मोजायला 4-4 लोक ठेवायला लागतील. त्यामुळे किती टीम साईज आणताय ती पहिली बघा. त्यामुळे ह्या महिना फक्त आता दसरा दिवाळी आलाय. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, डीएक्शन वाला येते घरात तोची पैसाच पैसा. हे नीट लक्षात ठेवा. आता दसरा दिवाळीमध्ये फक्त मला जॉईनिंग पाहिजे. किती जॉईनिंग करता येते बघा, बाकी काही करू नका. 1000 PV, आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड, आणि हे जर दिलं तर तुमच्या पिढ्याने पिढ्याची दरिद्री आपण हटवू शकतो. मुलांनी नोकऱ्यांची काळजी करू नका. तुमचं घर, गाडी, बंगला सगळं होऊ शकतं. फक्त रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट आणि रिक्रुटमेंट, बाकी मला काय नको आहे. लोकांची फौज 500, 1000, 2000, 5000 लोकांची मीटिंग करू आपण. 1 तास फक्त मोबाईल वरती वेळ घालवा. साधी सोपी गोष्ट आहे. घरात बसून अजिबात कुठं घोडागाडी करून जायचं नाही आपल्याला. त्यामुळे आपण टीम साईज वाढवू शकतो. आपल्या कंपनीचं मेन प्रोडक्ट आहे गॅनोडर्मा. गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. ही जडीबुटी आहे. जडीबुटी आपल्याकडे भरपूर असतात, पण जडीबुटीचा राजा आहे हा. राजा राजा कोण सांगते? गुगल सांगते. त्यामुळे आपण जे खाताय ना, तुळस, हळद, लवंग, लसूण, दालचिनी, आलं, मिरं, काढा, हे सगळे पिताय. ह्या सगळ्या काड्यांचा पप्पा आहे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे हे जर गेलं 400 ऍक्टिव्ह एलिमेंट्स बॉडीत जातील. आणि हे सगळ्यामध्ये टाकले कंपनीने. चहामध्ये टाकले, कॉफीत टाकले, टूथपेस्ट मध्ये टाकले, शॅम्पूत टाकले, साबणात टाकले, लोशन मध्ये टाकले. हे जर मी प्रोडक्ट फक्त वापरले ज्याच्यात गॅनोडर्मा आहे, डीएक्सनचा बरं का, डीएक्सनचा गॅनोडर्मा आहे, हे जर मी प्रोडक्ट खाल्ले तर सगळे प्रोडक्ट आपले कसे आहेत? सगळे प्रोडक्ट आपले बिनविषारी आहेत. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. अगदी तान बाळ, गरोदर स्त्री आपले प्रोडक्ट बिंदास खाऊ शकते. हे कुठल्या आजाराकरता बनलेलं नाही, कुठल्या रोगाकरता बनलेलं नाही. याचं काम काय? तुमचं शरीर तंदुरुस्त करणं आणि तुमचं शरीर चांगलं चांगलं बनवत नेणं. हे प्रोडक्ट काम करतात आपल्या बॉडीतल्या पेशीवरती. पेशीपासून बनलं बाळ आणि बाळाचा बनला अख्खा माणूस. आपल्या बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड विषारी घटक चाललेत. हवेतनं, पाण्यातनं, अन्नातनं, व्यसनातनं, ताणतणावातनं, युरिया, सुपला, पांढरी साखर, दारू, गुटखा, तुम्ही सातारी जर्दा, तंबाखू, जे काय खाता उलट पालट, या सगळ्यात विषारी घटक भरपूर आलेत. आणि बाजूनी कोरोनावाला चाललाय, बाजूनी तापलेला माणूस चाललाय, त्याला सर्दी होती, तुम्हाला झाली. हे टॉक्सिन सगळे आपण श्वासावाटे आपल्या आतमध्ये घेतोय. पाणी पितोय, बाहेरचा आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतोय. कचरा जर बॉडीच्या आतमध्ये बसला तर बॉडीत होतं असंतुलन. आणि त्याचंच नाव उद्या काय होतं? त्याचंच नाव उद्या होतं बीपी, शुगर, डायबिटीस, थायरॉइड, युरिक ऍसिड. जे झालंय ते झालंय. मग आपल्या बॉडीमध्ये कचरा साठूच नाही. आजारी पडल्यावर तुम्ही कुठे जाता? दवाखान्यात. दवाखान्याच्या पाठीवरती कुठलं चिन्ह आहे? अधिक चिन्ह. त्याचा अर्थ काय? पेशंट आडवा, डॉक्टर उभा. ओके. मग डॉक्टर सांगतील तो तुम्हाला आजार सांगतात. आणि हे जर आजार त्यांनी तुम्हाला सांगितले तर सोपा मंत्र सांगतो तुम्हाला मी. तुमच्या घरात तुम्ही 2 चाकी गाड्या घेतल्या, 4 चाकी गाड्या घेतल्या, त्याचं तुम्ही सर्व्हिसिंग रेग्युलर करता. पण शरीराचं सर्व्हिसिंग कधी केलं का? तुमच्या तोंडात जिभेवरती एखादी छोटी पुळी उठते, माहितीये, उठत चालली, बघू की तिचं रूपांतर उद्या कॅन्सर मध्ये होतंय. आणि गाडी नुसती अडकायला लागली की लगेच सर्व्हिसिंगला 400 रुपये 500 रुपये टाकताय. आणि तोंडातली पुळी कळत नाही, तुमच्या पोटात गाठ आलेली कळत नाहीये, जी लघवी अडकती तुम्हाला कळत नाही. आजार अंगावरती काढता कशाला तुम्ही? आजार अंगावरती काढून उद्या आपला एखादा स्पेअर पार्ट डॅमेज होऊ शकतो आतला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली प्रायोरिटी डीएक्सनचं प्रोडक्ट म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग करणे. हे डीएक्सनचा माणूस कोणी डॉक्टर नाहीये, तुमच्या बॉडीवरती कोणी काम करत नाही. याचं काम तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि तुम्हाला तंदुरुस्ती देणे. ऐकाल तर ऐकाल, वाचाल, नाही ऐकलं दिलं घरी सुखी राहा. डॉक्टरचे दवाखाने भरा, आमचं काही म्हणणं नाहीये. पण डीएक्सन ही तुमच्या आयुष्यातील द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन एव्हर मेक इज इन युअर ओन. जगातली सगळ्यात मोठी गुंतवणूक जर कुठे करायची असेल ना, 1 एकर 2 एकर गुंठा 2 गुंठा गाडीनं बंगला नाहीये. सगळ्यात इन्व्हेस्टमेंट जर कोण असेल महत्वाची तर तुमचं स्वतःचं शरीर. त्याच्याकडे तुम्ही पाहिलंच नाही, टाळमटाळ केली आणि एखादा आजार परमनंट जोडून घेतला. त्यामुळे पहिले आता किराणा मालाची दुकानं बंद सगळी. फक्त डीएक्सनचा चहा प्यायचा, डीएक्सनची टूथपेस्ट वापरायची, डीएक्सनचा साबण लावायचा, स्पिरुलिना खायच्या. फक्त मला 3-4 महिने करून दाखवा. आणि हे जर तुम्हाला चांगलं वाटलं आणि त्याच पैशामध्ये, वेगळ्या पैशामध्ये पण नाही, मग तुमची तब्येत चांगली वाटायला लागली की सांगायचं असेल त्यांना सांगा छुटा, नसेल सांगायचं घरी खा प्या, काही प्रॉब्लेम नाहीये.
जगात प्रचंड प्रकारचे पेशंट वाढतायत. हे सगळ्या पेशंटला डॉक्टर प्रचंड पैसे घेत राहतो. फुकट कोणी ट्रीटमेंट द्यायला बसलेलं नाही तुम्हाला. ओके ओके, मग ते सगळं जर करायचं नसेल तर DXNचे प्रोडक्ट खा आणि तंदुरुस्त राहा. बघा इथं काय सांगितलंय, जगात कॅन्सरने एका वर्षात 60 लाख लोक मारतात. एका वर्षात 60 लाख दरवर्षी कॅन्सरने लोक मारतात. असं कुठलं गाव आहे का तिथं कॅन्सरवाला पोहोचला नाही? एवढी काळजी कधी केली नव्हती कॅन्सरची जेवढी करोनाची करतायत तेवढी. कॅन्सरनी 60 लाख लोक मारतायत, एड्सनी 12 लाख लोक दरवर्षी मारतायत. दरवर्षी अख्ख्या जगामध्ये 3,11,85,161 गर्भपात होतात. ॲबॉर्शन करून येतात लोक बाळच नको म्हणून. 3 कोटी काही कमी झाले का दरवर्षी? आणि सगळ्यात महत्वाचं, या एका वर्षात एकटा सुशांत राजपूत नाही मेलेला आत्महत्या करून, सुसाईड करून. 5,77,000 लोकांनी आत्महत्या केल्यात. किती लाख लोकांनी? 5,77,000. तुम्हाला फक्त सुशांत सिंग राजपूतच माहिती पडलाय कारण तो मीडियावरती आला. बाकीच्या गोरगरिबांचं काय करायचं? कोणी बघायला पण गेलं नाही काय झालं होतं. गुपचूप त्याचा हलवाहलवी सगळी करून टाकली. थंडी तापामुळे किती लोक मारतायत बघा, 3,58,000 थंडी ताप. आणि तुम्हाला माहिती करता मी सांगतो, या वर्षी करोनामुळे तेवढे नाही मेले जेवढे सर्दी थंडी तापाने मेले. कारण त्याला वाटतंय मलाच करोना झालाय आणि मग ते घाबरूनच जाते बिनकामाचं. सर्दी थंडी ताप म्हणजे करोना नाही. सगळ्यात महत्वाचं हे नीट लक्षात घ्या. अजून एक वाईट गोष्ट आहे की डिलिव्हरीमध्ये जवळपास एका वर्षात किती लेडीजचा मृत्यू झालाय? 2,26,515 माता, तिला बाळ होणार होतं त्याच्यातच तीच वारली. काय कारण? अंगात रक्त नव्हतं, विकनेस, कमजोरी, लहान वयात लग्न, तिचं अंगात पावरच नाही पण प्रेग्नन्सी चालूच आहे. हे सगळ्या गोष्टीपासून वाचा आणि वाचायला तुमच्या घरात DXN आलंय समजून घ्या. समजून घ्या. लोकांचं पहिला नाचा पाडा लावू नका. मला नाहीच करायचं, मला बघायचं नाही. रे बाबा बघ की मंदिरात जा तरी देऊळ आहे का नाही, देव आहे का नाही त्यात. मला देवळातच नाही गेला तर देव कधी दिसणार आहे तुम्हाला? पहिल्यांदा श्रद्धा आणि मग सबुरी. श्रद्धा सबुरी म्हणजे साईबाबा. लगेच मी खाल्लं की तूप खाल्लं की रूप येत नाही, जरा धीर धरा आणि मग सातत्याने करत गेला रिझल्ट दिसायला लागेल. आपल्या तुमची कामं सगळी व्हायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट काय, DXNची लोक सांगतायत तुम्हाला DXNचे प्रोडक्ट खाल्ले तर तुमचा ऑक्सिजन डाऊन होत नाही, पटकन करोनामधनं रिकव्हरी येते. आपण लोकांचे लाईव्ह डेमो घेतो आणि लोकांनी दिलेत सुद्धा डेमो आणि आम्ही दररोज बघतो करोना रिकव्हर झालेली लोक. त्यामुळे बिंदास आर्जिजेल खायला सुरुवात करा, स्टुरना खायला सुरुवात करा. नोनीजी रोझेल प्या, जे शक्य आहे ते घ्या, खिशाला परवडते ते घ्या. असं आमचं काही म्हणणं नाही की तुम्ही अख्खं किट घ्यायला पाहिजे, पण त्याच्यात गॅड्रम असायला पाहिजे, त्याच्यात स्पिरुलिना असायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुमच्या बॉडीत गेल्याच पाहिजेत. आणि प्रिव्हेंटिव्ह आहे. प्रिव्हेंटिव्ह नये त्याच्याकरता मला वापरायचं, त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह. जसं आता आपण पोरं शाळेत का टाकली? शाळेत नाही गेलं तर पोरगं वाया जाईल. त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. मुलांची मी आत्ताच काळजी करतो. मला राहायला घर नाही, मी भाड्याच्या खोलीत राहतो, उद्या मालकाने हाकलं तर मी स्वतःचं घर विकत घेतो. त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे मला उद्याची काळजी मी आज करतो. म्हातारपणी मला काहीतरी पैसे मिळणार नाहीत, मग मी काहीतरी अजून 2-4 खोल्या बांधतो आणि त्याचं भाडं घेतो. म्हातारपणी मला सांभाळते का, मला पैसा आला पाहिजे, म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची दुनियेची तुम्हाला काळजी आहे. आणि स्वतः एकच हार्ट आहे, ओके, 2च किडनी आहेत, एकच लिव्हर आहे, त्याचा प्रिव्हेंटिव्ह कोण करणार? डॉक्टर. तो करतो ब्रेकडाऊन. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह करण्याकरता हे सगळे प्रोडक्ट खा, आजारी पडू नका, हे सगळं वापरा. आणि कोरोना से डरो ना, DXN का नेटवर्क बढ़ाओ ना. हा जो गॅड्रम आहे हा तुमच्या अंगातला ऑक्सिजन चांगला वाढवतो, आजार बॉडीत शोधून काढतो आणि पूर्ण शरीरावरती काम करतो. होलिस्टिक अप्रोच. म्हणजे आजारी माणसं खातील बरं व्हायला, आपण खाऊ आजारी न पडण्याकरता. आणि अगदी प्रेग्नंट लेडीज पासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणालाही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाऊ शकता. त्याला म्हणतात होलिस्टिक. डॉक्टरनी लिहून द्यायची गरज नाही, कारण ह्या फूड सप्लिमेंट आहे. फूड अन्न आहे, सप्लिमेंट पण म्हणू नका, अन्नच आहे. त्यामुळं अन्नच खायला डॉक्टरने लिहून द्यायची काही सुद्धा गरज नाही. ह्याचं काम शरीर स्वच्छ करणं. आणि शरीरात जर चुकीच्या व्हायरस बॅक्टेरिया घडत असतील तर त्याला बॉडीच्या बाहेर घामातनं, लघवीतनं, सर्दीतून, जुलाबातून फेकून देणे. हे कुठं कुठं काम करतं? रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, त्याच्यानंतर तुमचे पूर्ण हाडांचा सांगाडा आणि मस्क्युलरचे मसल्स तुमच्या बॉडीतल्या या सगळ्यावरती काम करतं. रिप्रोडक्टिव्ह वरती काम करतं. मुलं होत नसतील तर मूत्र विसर्जन संस्था, तिथं काम करायला लागतं. एंडोक्राईन म्हणजे थायरॉइडच होतोय, वजनच कमी जास्त होत चाललंय, पिरियडच येत नाही, मुलंच राहत नाही, मुलंच होत नाही, सगळ्यावरती काम करतं. त्यामुळं
DXNचा RGL मजबूत खा आणि तब्येती चांगल्या चांगल्या ठेवा. आता मला काय लोक फोन करतात, सर किती दिवस खायला पाहिजे? आता मला सांगा, तुम्हाला किती दिवस वाटतं तुमचं शरीर चांगलं राहावं? शेवटपर्यंत खा. पण झेपत नसेल, बरं वाटायला लागलं, RGL बंद करू शकता. की पण चहा, पेस्ट, स्पिरुलिना कायम खा ना, ब्रँड बदला. फक्त घरात दुकानाचे पैसे दुकानदाराला जे देतात किराणा मालाच्या दुकानात महिना 2-3 हजार रुपये, तेवढेच प्रॉडक्ट खा. त्यात तुम्हाला सगळं घरदार निरोगी व्हायला मदत मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं बेस्ट डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे RGL त्याच्यामध्ये 100% गॅनोडर्मा आहे. त्यामुळं ज्याला आजाराचं लेबल लागलंय, या लोकांनी RGL खायचंच आहे. करोना होऊन द्यायचा नाही, झाला आहे, होऊन गेलेला आहे. RGL 3-4 महिने बंद करायचं नाही, सतत घेत राहायचं. म्हणजे जो डॅमेज झालाय, जो इम्पॅक्ट झालाय माझ्या बॉडीवरती, त्याची रिकव्हरी मला पटकन यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 3 सेट असतात. एक जम्बो सेट आहे 360 गोळ्यांचा, एक 90 गोळ्यांचा सेट आहे, आणि एक 30 गोळ्यांचा छोटा सेट आहे. जसं तुमच्या खिशात पैसा असेल तसं तुम्ही वापरा आणि तंदुरुस्त राहायला शिका. ओके. आणि या गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या चालू औषधासोबत घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं नोनीझी. हे टॉनिक कशाला? ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही, पचत नाही, फटिगनेस, कणकण येते, अंग दुखत राहतं, सारखा ताप येतो, ताप निघत नाही बॉडीतनं, ह्या सगळ्या लोकांनी हे टॉनिक सकाळ, दुपार, संध्याकाळ गरम पाण्यातून जेवायच्या अगोदर अर्धा तास जर घेतलं, चांगली भूक लागते, खाल्लेलं चांगलं पचतं आणि आजारातनं लवकर बाहेर येतात. जे लोक हॉस्पिटलाइज होते, जे लोक दवाखान्यात होते, खाऊ तर भरपूर वाटतंय पण नॉर्शी आलाय, जेवणच जात नाही, दम लागतोय, धाप लागते, थकवा येते, भीती वाटतीये, फ्रस्ट्रेशन आहे, डिप्रेशन आहे, चिडचिड आहे, तर तुम्हाला मदतीची गरज आहे, तुम्हाला सपोर्टची गरज आहे. तो सपोर्ट कोण देतं? झिरोनिन. आणि ते कशामध्ये असतं? नोनीझी, नोनी रोझेल. त्यामुळे हे टॉनिक जर तुम्ही RGLच्या जोडीला घेतलं, स्पिरुलिनाच्या जोडीला घेतलं, तर तुम्हाला चांगला फायदा मिळायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतं ते घ्या. नोनीझी घेतलं तरी चालेल, नोनी घेतलं तरी चालेल. नोनीचा फायदा काय माहितीये का? नोनी परवडतं. हे 400 मिलीची बॉटल आहे. आणि चिंचेचं पाणी कसं असतं, त्याच्यात नोनी टाकलंय. अननसच्या फळापासून नोनी बनतं. नोनी मध्ये पण ते आहे, नोनीझी मध्ये पण नोनीच आहे, वेगळं काही नाहीये. फक्त त्याच्यात चिंच टाकली, त्याच्यात रोझेल टाकलंय. हा एक फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये 156 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहेत. आपल्या बॉडीला जर रोज पाहिजे ते 160, 156 वाला नोनी आपल्याकडं. आपल्याकडे अँटीऑक्सिडंट, सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असतात स्पिरुलिनामध्ये, न्यूट्रिएंट्स असतात नोनीमध्ये. त्यामुळे कंबाईन मध्ये जरी सगळं एकत्र घेतलं, RGL, नोनी, स्पिरुलिना, तर सोने पे सुहागा. आणि मग जम्बो पॅक घ्या आणि हेल्दी राहा. आणि लेडीज करता, महिला मंडळ, बाळ होत नाही, पिरियडचा प्रॉब्लेम, थकवा, वेदना, दुखतय, फटिगनेस, थायरॉइड, हार्मोनल डिसऑर्डर, ह्या सगळ्या करता नोनीझी भन्नाट काम करतं. स्पिरुलिना ह्याचं काम काय? स्टॅमिना, ताकद, एनर्जी, रक्त शुद्ध करणे, अंगातलं रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन अपडेट ठेवणे. त्याच्याकरता हे समुद्री शेवाळापासून बनले. आणि ह्यानी रोग प्रतिकार शक्ती तुमची लवकरात लवकर बूस्ट होते, चांगल्यात चांगली वाढवते. 100% अल्कलाइन आहे. आणि काय लिहिलंय तिथं? नेचर सुपर फूड. अख्ख्या जगातलं सगळ्यात पॉवरफुल, ताकदवान, एनर्जी देणारं अन्न कुठलं असेल तर स्पिरुलिना. म्हणून तर त्याची बिस्किट पण आपल्याकडे आणली आहेत. याची आपल्याकडे ओट्स पण आणले. ओट्स द्या पोरांना जिमला जायच्या अगोदर. तुमचे मालक कंपनी 7 वाजता फर्स्ट शिफ्टला कामाला जातात, तुमचा डबा होत नाही, काहीतरी खाऊन पिऊन पाठवा. दुपारी 1ला जेवण करतात ते, मग त्याच्यामुळे त्यांना स्पिरुलिनाचे ओट्स द्या. बिस्किट पोरांना शाळेत खायला द्या जाताना. तुमचा स्वयंपाक नाश्ता लेट होतो, पोहे उपमा शिरा देण्यापेक्षा स्पिरुलिनाचे कुकीज खाऊ दे, ओट्स खाऊ दे, ताकद वाढायला लागेल, रक्त वाढायला लागेल. आणि त्यात असतं मल्टीविटॅमिन्स, मल्टी मिनरल्स. आणि कृपा करून सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही कुठल्या पण कंपनीचे स्पिरुलिना चेक करा. सगळ्यात जास्त स्वस्त स्पिरुलिना जर कुठले असतील ना, तर DXNच्याच. क्वांटिटी किती आहे? 120 गोळ्यांची बॉटल आहे, फक्त 490 रुपयाला. आणि बाकीच्या नुसत्या 60 गोळ्या घेतल्या तर 400-600 रुपये घेतात. आणि त्याच्यामध्ये नॅचरल चांगल्या पाण्यात होतात का नाही ते माहिती नाही. आपली प्रूव्हन आहे, WHO ने मान्यता दिली आहे. आणि फक्त स्पिरुलिना प्रोडक्ट करता डॉक्टर लिम झाले गुडविल अँबॅसिडर, कुणाचे? जगाचे.
10 वर्ष त्यांनी 1 कोटी 10 मिलियन मुलं दत्तक घेतली आहेत, 10 लाख पोरं दत्तक घेतली आहेत आणि त्या कुपोषित बालकांना आपण दररोज स्पिरुलिना खायला देणार आहे 10 वर्ष. 400 कोटी डोनेशन दिले डॉक्टर लिम सरांनी आणि प्रोडक्ट खूप चांगलं आहे. पाकिस्तान सरकारने त्याला एक सर्टिफिकेट दिले ब्रँड ऑफ द इयर. कुणी दिले माहितीये का? पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ राजा गिलानी. का दिलं? तर त्यांनी त्यांच्या देशामध्ये 2000 मुलांना रातांधळेपणा, ज्यांना रात्रीचं दिसतच नव्हतं, त्या मुलांना 6 महिन्यात स्पिरुलिना खायला घातल्या. त्याच्यानंतर 98% पोरांना चांगलं दिसायला लागलं फक्त स्पिरुलिना खायला घातल्या. त्याच्यानंतर भारत सरकारमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, अण्णामलई युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये कुपोषित मुलांना मग त्यांनी हिमोग्राम स्टेटस अख्ख्या पोरांचं चेक केलं. कोणाला आयर्नची कमतरता आहे, कोणाला कॅल्शियमची कमतरता आहे, कोणाला B12ची कमतरता आहे, कोणाच्या अंगात कॅल्शियम कमी आहे, पोरांचे वजन किती पाहिजे, उंची किती पाहिजे, बॉडी मास इंडेक्स नुसार पोर आहेत की नाहीत हाईटनी वजनानी, हे सगळं 40 डॉक्टर होते. इंडियन मेडिकल असोसिएशन जगातली एकमेव कंपनी आहे ज्यांनी नेटवर्किंगच्या प्रोडक्टवरती रिसर्च केलाय आणि ही स्पिरुलिना तेवढी प्रूव्हन आहे. त्याच्यामुळे भरपूर खा, तंदुरुस्ती मिळायला लागेल, तुमच्या अंगातला अख्खा कचरा घालवते, अंगातली ताकद वाढवते, अँटी व्हायरल, तुम्हाला करोना होऊ देणार नाही. ओके, साथीचे आजार होऊ देणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या बॉडीतलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. कोलेस्ट्रॉल ज्यांच्या अंगात 200 पेक्षा जास्त वाढलेलं आहे ती लोक ठरलेल्या आयुष्यापेक्षा 20 वर्ष कमी जगणार, त्यांना हार्ट अटॅक येणार, त्यांना डायबिटीस होणार. असा उद्योग नको असेल तर कोलेस्ट्रॉल मापात ठेवा, जास्त स्पायसी तळलेलं खाऊ नका. त्याला वजन कमी करायचंय त्यांनी जेवणाच्या अगोदर खा. ज्यांच्या अंगी लागत नाही, कमजोर, त्यांनी जेवल्याच्या नंतर खायचं. वजन मापात ठेवा, मापात राहा. आपण म्हणतो ना बोलताना मापात राहा, काय म्हणतात माहितीये का? नाहीतर तुला अटॅक येईल. मग मापात ठेवायला आपल्याकडे आहे ना औषध स्पिरुलिना, त्यामुळे मापात राहायचं औषध आमच्याकडे आहे म्हणायचं. मापात राहा बावड्या, तुला आमच्याकडे औषध देतो, नाहीतर तुला स्पिरुलिना खायला द्या, ते मापात राहायला लागेल, त्याचं हार्ट चांगलं व्हायला लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पित्त कमी करा. आजकाल मी लोकांना सांगतो, सर माझं डोकंच लय दुखतंय. डोकं काय काय बायका फाडकीने बांधून ठेवतात, तेच लावतात, डोकं गच्च झालंय. डोकं गच्च का झालं भाऊ तुझं, ताई तुमचं? तर तुमच्या बॉडीमध्ये पित्त खूप आहे. ओके, तुमच्या डोक्यात पित्त गेले. तर डोक्यात पित्त गेल्यावर काय होतं माहितीये का? भांडणं, आदळापट, मारामाऱ्या, चांगलं बोलावं वाटत नाही, येईल त्याला डिप्रेशन, शिव्या घालणे, कोणावरती विश्वासच नाही, शांत कधी डोकं वाटतच नाही, चिडचिड, काहीतरी आता माझी सटकली, मला राग येतोय, हे म्हणायचं ऍसिडिटी वाढल्याची लक्षणं. आणि ऍसिडिटी ज्याला होते त्यालाच कॅन्सर होतो, त्यालाच संधिवात होतो. याचा अर्थ तुमचं पित्त खवळलंय. समुद्र खवळल्यावरती काय होतं? काय होतं माहितीये तुम्हाला? समुद्र खवळू शकतो. म्हणून तुमचं पित्त प्रमाणात करण्यासाठी तुम्हाला खायचंय स्पिरुलिना, प्यायचंय डिएक्सनचा चहा, पेस्ट वापरायची. पचन संस्था चांगल्यात चांगली करा. ज्याचं पोट नीट त्याची बॉडी नीट, ज्याचं पोट खराब त्याची बॉडी खराब, त्याचं मन पण खराब. त्याच्यामुळं त्याच्या पोटात घाण त्याच्या मनात घाण. पोटातला कचरा काढायचा असेल, पोट चांगलं करायचं असेल तर स्पिरुलिना खायला सुरुवात करा. इरिटेबल बावल सिंड्रोम सारखा भयानक आजार, ई कोली सारखा भयानक आजार बरा कशाने होतो माहितीये का? स्पिरुलिना, डिएक्सन, नोनी झी, टूथपेस्ट आणि आपला चहा. मरेपर्यंत डॉक्टर केला तरी आयबीत जात नाही आणि माणूस जातो जीवानिशी. पोरग का पचत नाही, खाते नूडल्स, मॅगी, कुरकुरे, पाणीपुरी, मग तोंडावरती चट्टे, अंगावरती चट्टे, वजन वाढतंय. औषध सांगतो ना तुम्हाला मी, डिएक्सन स्पिरुलिना खा, अल्सर अजिबात होणार नाही. अंग का दुखत राहतं, पाय का दुखतात, कंबर का दुखते, अंगात रक्त नाही, रक्त चेक करा, हिमोग्लोबिन चेक करा. बायकांना खूप कमी असतं, कारण पूर्वी असं समजायचे, पूर्वी आपण म्हणतो ना मुलींचा मासिक पिरियड कधी चालू व्हायचा? 12, 13, 14. नीट लक्षात घ्या, मी आता काय वाक्य सांगतोय ते. 12, 13, 14 मध्ये मासिक पिरियड स्टार्ट व्हायचा. पण आता मुलींचा मासिक पिरियड स्टार्ट होतो 8, 9, 10. त्याच्यानंतर पूर्वी मुलींची मासिक पाळी सुरू व्हायची 12, 13, 14 आणि पोरींचं लग्न व्हायचं 20, 21 ला. 80% पोरींची लग्न व्हायची. आता पाळी आली अलीकडं, लग्न कधी होतंय? 27, 28, 29. त्याच्यामुळे बॉडी रिजिडनेस येतो, लवचिक राहत नाही.
प्रेग्नन्सी राहत नाही, मग डॉक्टरांचे दवाखाने भरत राहतात. हा सगळा उद्योग जर घालवायचा असेल तर तुमचा एकच बचाव करू शकतं, त्याचं नाव आहे डीएक्सएन स्पिरुलिना. कम ऑन डीएक्सएन. डीएक्सएन स्पिरुलिना ही क्वीन ऑफ द प्लांट आहे, सगळ्यात महत्वाची. तुमची जर बायकोला राणी समजता ना घरातली, तर आमची डीएक्सएनची राणी स्पिरुलिना आहे. त्याच्यामुळे मजबूत खा, जो स्पिरुलिना मजबूत खाईल त्याचं काम मजबूत व्हायला लागेल. त्याच्यामुळं अंगात ताकद वाढायला लागेल आणि वय तुमचं दिसणार नाही. लेडीजचा प्रॉब्लेम राहत नाही, मासिक पाळीचा पण राहत नाही, पाळी थांबतानाचा पण राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लेडीजची मासिक पाळी जाताना सगळे कॅन्सर तुम्हाला तेव्हाच उद्भवतात. कधी उद्भवतात? 42, 44, 45, 50, 55. मग ज्या महिलेने आयुष्यभर घराची सेवा केली, मुलं चांगली झाली, तिला कॅन्सर होऊन जर ती दगावत असेल तर झालं कशामुळं? स्वतः बायकांनी लक्ष दिलं नाही. म्हणून स्पिरुलिना खा, म्हणजे म्हातारपणी झिंगाट राहिलं मस्तपैकी. अशी तुम्हाला पंढरपूरची वारी चालत सापडली पाहिजे म्हातारपणी. तुम्हाला चारधामची यात्रा करता आली पाहिजे. ओके, सोना नातवंडांना पैसे मागायचेच नाही. त्या सासूबाईचाच मंथली 50,000 चेक आला पाहिजे. सासूबाई या ना हो, जेवायची थांबलीये मी, अशी म्हणली पाहिजे सुनबाई. असं करू शकता डीएक्सएन वाल्यांनो. नीट लक्षात घ्या, तुमची केस चांगले राहतील, नख चांगले राहतील, दात चांगले राहतील. आणि ज्यांना मुलं होत नाहीत त्या लोकांनी, जेंट्स आणि महिला मंडळ, स्पिरुलिना खायला सुरुवात करा. आणि 100 वेळा शंका नका घेऊ डीएक्सएनच्या प्रोडक्टवरती. स्वतः बॉडीवर शंका घ्या. प्रोडक्ट वापरा, एनर्जी वाढवतं. लाईफस्टाईल डिसीज, कॅन्सर, डायबिटीज, संधिवात. आणि मोठ्या मोठ्या फायली घेऊन फिरू नका. कधी स्वतःचे फोटो काढले का एवढे? तुम्ही फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन एवढे फोटो घेऊन फिरता, सिटी स्कॅन, MRI, हा कॅन्सर. स्वतःचे फोटो काढले असते छान छान, स्पिरुलिना खाऊन मी कशी दिसते बघा, माझी युरोप टूर झाली, ही टूर झाली, असले फोटो दाखवा ना. फोटो काय दाखवता बिनकामाचे, फायली घेऊन फिरता. मी हे दवाखाने गेले, बुधराणी झालं, जहांगीर झालं, रोबी झालं. हे फोटो नको आम्हाला. आम्हाला फोटो पाहिजे स्टार डायमंड, क्राउन अँबॅसेडर, TSIP, असले फोटो घेऊन फिरायचं मस्तपैकी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या पोरापोरींना खायला द्या. म्हणजे मुलं वयात येतात, मुलं वयात यायच्या अगोदर, मुली वयात यायच्या अगोदर त्यांना हे जर दिलं तर मुलं चांगली राहतील, त्यांचे विचार चांगले होतील. स्पिरुलिना खाल्ले की मूतखडे जातात, डोळ्यांना लवकर चष्मा लागत नाही, डोळ्यांना चिपाड येतात, ब्लर आईज, किंवा तुमची त्वचा पांढुरकी झाली, त्वचेला चट्टे पडायला लागले बिनकामाचे, तुमची स्किन टॅन झालीये. स्किन ज्याची चांगली असते ना, ओके. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या अंगातला सगळ्यात जास्त कचरा तुमच्या त्वचेच्या खाली लपवलेला असतो. मग ती चादर, बेडशीट आहे का रग झालाय तिथे जरा बघा. ज्याची राट स्किन असते ना, वांग झालाय, सुरमा झालाय, सोराशी झालाय, कोड झालाय, हिसब खरूज नायटा झालाय, हिसब झाले, गजकरण झाले, याचा अर्थ तुमच्या त्वचेच्या खाली प्रचंड कचरा लपवलाय. आणि कचरा साठवला कुठलं? दुधाचा चहा, जेवायला वेळेवरती नाही, शिळं अन्न, ताजं कधी खाल्लंच नाही, भूक लागल्यावर कधी जेवलाच नाही, जेव्हा जेवला तेव्हा जेवायची गरजच नव्हती, उलट पालट. त्यामुळे त्याची त्वचा सॉफ्ट, त्वचा पाहिली की असं वाटलं पाहत राहू दे तुझ्याकडे, असा झिंगाट वाटला पाहिजे, ग्लो, बघत राहावं असं वाटलं पाहिजे लोकांना. तशी त्वचा जर करायची असेल तर स्पिरुलिना खा, तुमची हाडं चांगली राहतील. लिव्हर, SGPT, SGOT लिव्हर, जेवण मजबूत जाते, पचते, पोट चांगलं साफ होतंय, याचा अर्थ लिव्हर ओके आहे. त्याचं पोट गच्च होतंय, पोट साफ होत नाही, लिव्हरचा खतरा आहे, कावीळ होऊ शकते, जॉन्डिस म्हणतो आपण त्याला, किंवा फॅटी लिव्हर. तोंडावरती कंट्रोल ठेवा. करोना तुम्हाला पिरियड जाणवतोय, घरात आहे, 5 महिने घरातनं बाहेर पडला नाही, जेवण दादा तुझं कमी आलं नाही भावड्या, पर सांगतो माझी ढेरी वाढली, माझं वजन वाढलं, एक टाइम जेवायचं बंद करा, काही गरज नाही एवढं जेवायचं. त्याच्यामुळं तुमचा लिव्हर चांगला राहतो, तुमची किडनी चांगली राहते, तुमचं हृदय चांगलं राहतं. रोज दळताय तुम्ही, दळण तेवढंच चाललंय, पाहिली. धान्य कमी लागायला पाहिजे ना. आता करोनामध्ये कामावरती नव्हता गेला भाऊ तू, कॅलरीज बर्न नाही झाल्या तुमच्या, खाताय तेवढंच आणि मग आजार वाढवून घ्याल. त्याच्यामुळं जेवणावरती कंट्रोल ठेवा. त्याच्यानंतर हाडं ठिसूळ होतात, रक्ताची कमतरता, अंगात रक्त कमी राहतं. मी तर सध्या एक रिपोर्ट पाहिला, मी गेलो होतो शिक्रापूरला एका मीटिंगला, आणि शिक्रापूरमध्ये आमच्याकडं रांजणगावचे सातरस मॅडम काम करतात, गोडसे मॅडम काम करतात. तिथं एका लेडीजचा मला रिपोर्ट आला, त्या लेडीजचं वय अंगातलं 27 आहे, आणि ती लेडीज, आम्ही होम मीटिंग घेत होतो, होम मीटिंग मध्ये आली, आणि ती लेडीज लिटरली, सर आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय, थोडं थांबावर का, आम्हाला सगळ्यात काय बोलता येणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि ती रडायला लागली. रडाय का लागली तर तिला म्हणे, अहो सर लग्नाला जवळपास 12 वर्ष झाली, मुलंच होत नाही. ताई म्हटलं तुमचा रिपोर्ट मला फक्त तुम्ही दाखवायला आणा.
रक्ताचा, त्या बाईचं अंगात रक्त होतं 3 हिमोग्लोबिन. अहो म्हटलं तुम्ही मराल कधी पण आता, मी मीटिंग संपोस्तपर्यंत, पोरं कसली व्हायची वाट बघताय तुम्ही? ज्या लेडीच्या अंगात 10 हिमोग्लोबिन नाही त्यांनी बाळ मागायचंच नाही, बाळ होणारच नाही तुम्हाला, आणि झालं तरी आधू अपंग बाळ जन्माला येईल. असली बाळ जन्माला कशाला घालायची? पहिलं लेडीच्या अंगात 10 रक्त पाहिजे, कमीत कमी 10च बोलतो मी, 10च्या खालच्यानी तिला आजार असणारच, 100% आजार असणार. काय पण रक्ताची कमतरता दूर करायला फक्त काम करतं डीएक्स आणि स्पिरुलिना. काय काय करायचं त्यांनी अजून? संधिवात, सांधेदुखी, स्किन पॅचेस, प्रोटीन, वजन उंची सगळं वाढतं, हे सगळं वापरा. ओके. तुमची मुलं सारखी आजारी पडतात, वयानुसार उंची वजन नाहीये, सारखी चिडचिडी राहतात, आणि तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुमची मुलं. तुमची मुलं जर किरकिरी असतील तर आई वडिलांनी काय करायचं? नाही त्याला बंगला बांधतो, गाडी विणतो, त्याला बुलेट देतो. बुलेट कशाला देतो? त्याला सटकते डोक्याने दे, त्याला स्पिरुलिना खायला द्या, त्याला कोकोजी द्या, त्याला 4 लोकात कसं वागायचं ते कळत नाही, कोकोजी चारा पहिले, त्याला व्यवहार ज्ञान कमी आहे. कशाला पाहिजे बंगला, गाडी, बुलेट? मी ताईला काहीतरी घेतो. काय नको घेऊ ताईला? ताईला घे फक्त कोकोजी खायला दे, स्पिरुलिना खायला दे, नोनी प्यायला द्या, बाकी काही करायची गरज नाहीये. मुलं तुमची जर न्यूट्रियन्स व्हॅल्यू चांगला दिल्या, पोरांचं बघायला लागतील. ओके, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. प्रेग्नेंट लोकांना पण, त्या लोकांना नाही बरं का, बायकांना, नाहीतर मला लोक धराल तुम्ही उद्यापासून. प्रेग्नेंट लोक नसतात, प्रेग्नेंट बायका असतात. आणि त्याच्यामुळं स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या तर एवढी सगळं फळ खाल्ल्यासारखं आहे. फक्त 4 गोळ्या जर खाल्ल्या, 13 रुपयाच्या 4 गोळ्या, तर तुम्ही 27.5 सफरचंद खाल्ल्यासारखं आहे, पाव किलो वाटाणा खाल्ल्यासारखं आहे, 2 किलो कोबी, 300 ग्रॅम चिकन. दररोज चिकन म्हणजे 4 कोंबड्या आणताय, काहीतरी असलं काय टाकले. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय तुम्हाला की स्पिरुलिना 4 खायला सुरुवात करा. समुद्री शेवाळापासून त्या बनवल्यात, आणि खाताना मोजायच्या नाही, सर किती खाऊ, जमतील तेवढ्या खा, काय घाबरायची गरज नाही. फक्त लहान पोरांना देताना जेवल्याशिवाय स्पिरुलिना खायला द्यायच्या नाही, नाहीतर ते पोरग जेवणार नाही. स्पिरुलिना म्हणजे जेवण नाही, स्पिरुलिना म्हणजे मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल, वरतून खातो ते साजूक तूप आहे, अक्रोड बदाम आहे. स्पिरुलिना म्हणजे जेवण नाही. कृपा करून चुकीची धारणा कोणी करून घेऊ नका. जेवायचे तुम्हाला, जेवल्यानंतर खायचे. ओके. किंवा तुमची बॉडी एक चौरस आहार द्यायला पाहिजे म्हणून. त्यामुळे स्पिरुलिना खायला सुरुवात करा, याचा भरपूर फायदा येईल. मुलांना द्या. आणि जर करोना घरात येऊ द्यायचा नसेल तर आर्जीजेल जम्बो, स्पिरुलिना जम्बो, नोनीजी टॉनिक प्यायला सुरुवात करा. पॉझिटिव्ह पण 100% निगेटिव्ह येईल. आणि करोना झालाय म्हणून घाबरू नका. 1 लाख लोकांना झाला तर 1000 लोक मारतात, बाकीची 1 लाखाचं बिल भरतात बरं का. आजकाल धरपकड चालू आहे 1 लाखाच्या बिलासाठी. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की हे प्रोडक्ट खा, तंदुरुस्त राहा, आणि अंगाला काही वाटलं, त्रास वाटला, ताप आला की दवाखान्यात जाऊन या. अंगावरती आजार कृपा करून काढू नका, त्यातनं वेगळं काहीतरी घडू शकतं. आपापली काळजी घ्या, एकमेकांना साथ द्या. आणि मला तुम्हाला एकच चेंज दाखवायचा आहे की आपण सगळे ग्राहक आहोत जन्माला आल्यापासून. म्हणजे आपल्या घरामध्ये आपला संसार कसा चालू होतो, समजा तुमच्या मिसेसची प्रेग्नन्सी आहे, तुमच्या घरात छोटं बाळ झालं, तुमची पोरं मराठी शाळेत गेली, हायस्कूलला गेली, नंतर पोरांची लग्न करून दिली, नंतर तुम्ही म्हातारा झाला, म्हातारपणी दवाखान्यात जाणार आहे. हा सगळा संसार चालू होताना तुम्ही साबण वापरत होता, टूथपेस्ट लावत होता, चहा पित होता, पोराला तुमच्या चॉकलेट पावडर देत होता, कोकोजी द्यायचं, तुम्ही तोंडाला पावडर लावताय, डोक्याला तेल लावताय, सगळं डिएक्सनचा प्रोडक्ट वापरा, घरातल्या वस्तू बदला, आणि मग त्यातनं तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. आपल्याकडे साबण आहे, तुमच्या आंघोळीचा साबण आहे, त्वचा चांगली करतो, ब्युटी पार्लर सोप आहे, हा वापरा. त्याच्यानंतर आपल्याला टूथपेस्ट आहे, मल्टीपर्पज आहे, दात घासण्यापासून भाजलं कापलं खरचटलं सगळ्यांना चालते, त्या टाकला गॅडरमा, त्या पेस्टचा वापरा घ्या. डोकं दुखते डोक्याला लावा, भरपूर पेस्ट चांगले. त्याच्यामुळे ही पेस्ट म्हणजे अर्धा डॉक्टर घरात आहे. याच्यानंतर आपला चहा प्यायचा. चहात मला दूध आणि साखर अजिबात नको आहे, चहा गुळातच प्यायचा. दुधाचा चहा पिणार त्याला मुतखडा होणार, दुधाचा चहा पिणार त्याला पित्ताशयात कडे होणार, त्याला पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, कोलेस्ट्रॉल, संधिवात, सांधेदुखी, मासिक पाळीचा त्रास, मुलं होत नाही, पोट गच्च राहते, मूळव्याध, मुतखडा, कॅन्सर, दुधाचा चहा आहे. त्याच्यामुळं काळा चहा प्यायचा आणि गुळाचा चहा प्यायचा. पाणी उकळताना आलाद्र गवतीच्या त्याच्यामध्ये टाकू शकता, कपानी प्या, ग्लासानी प्या, तांब्यानी प्या, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे जेवढा काळा चहा प्याल तेवढा रंग गोरा होतो. रंग गोरा पानग, ती बाई काळा चहा पित असते. फॉरेनच्या बायका बघा कशा दिसतात, आणि भारतातल्या पण बघा, तुम्हाला दिसेल. आमचे घट्ट आकडीचा चहा एकटीच पिते सकाळी उठल्या उठल्या,
तिला दूध आणि साखर लागतं भरपूर, लवकर थकवा येतो, लवकर म्हातारी होते. फॉरेनच्या म्हाताऱ्या पण अजिंठा वेरूळ बघायला येतात, गोवाच्या बीच बघायला येतात. आपल्या थकून जातात. एक सून घरात आले की कॉटवरती आडवी, चहा देता का मला जरा, मिश्री देता का, आणि पडली आडवी. त्याच्यामुळे त्यांना समजा चहा भरपूर पाजा, अजिबात दूध पावशेर पाजा, पण दुधाचा चहा अजिबात द्यायचा नाही. याच्याशिवाय आपल्याकडे ग्रीन टी टी आहे, उंचे लोक उंची पसंत, असा मस्तपैकी ग्लासभर गरम पाणी घ्या, बरोबर बसा. ते ब्लॅक डीप टी काय घ्यायचं ते घ्या. कॉफी आपल्याकडं, कॉफीमध्ये 18% गारम आहे, त्याच्यामुळं ही कॉफीमध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक साखर टाकली आहे, 18% आर्जिजलची पावडर आहे. आणि या कॉफी सगळ्यात महत्वाचं, आपल्या कॉफीमध्ये कॅफीन आहे फक्त 5%. बाजारात असते ना ब्रू कॉफी, नेस कॉफी, कॉफी कॅफे डे, सीसीडी मध्ये 180 रुपये कप कॉफी आहे. 3 कॉफी प्या, संध्याकाळी आडवा असाल घरामध्ये, पोट साफ होत नाही, डोकं धरलंय, जेवण जात नाही. भावड्या आमची प्यायची ना, पुडी घ्यायची तिथं सीसीडी मध्ये पाजायची मैत्रिणीला मस्तपैकी, 1 नंबर झिंगाट, अजिबात कसला प्रॉब्लेम राहत नाही. ओके, त्याच्यामुळे आपली कॉफी प्यायला सुरुवात करा. बीपी, शुगर, थायरॉइड, डायबिटीज. आणि सगळ्यात महत्वाची बातमी, हिंजवडीमध्ये सध्या एक आपल्याकडं सोसायटी आहे, तिथं काय झालं, 11 फ्लॅटच्या लोकांना कोरोना झाला. एका फ्लॅटमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह का आली? फक्त दररोज 2 कॉफी पित होते. पोडा केवढ्याला आहे? फक्त 735 रुपयाला. 1 महिनाभर जातो घरामध्ये. अख्या घराला जर कोरोना होणार नसेल, कॉफी प्यायला काय हरकत आहे हो? स्वस्त आणि मस्त. सोपं आहे का कोरोना झाल्यावरती? हवा टाईट असते घरच्यांची पण आणि सगळ्यांची पण, माघारी येते का काय करते अजून. आणि आपलं नाव नामुष्की आपली बिनकामाची. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्या, हेल्दी राहा. त्याच्यानंतर कॉर्डिसेप कॉफी, ज्याला वाटतं ना मला एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे, एक्स्ट्रा एनर्जी, ताकद, पॉवर, स्टॅमिना, या लोकांनी कॉर्डिसेप कॉफी प्यायची. घरात दुधाचा रत्ती बंद, साखर घ्यायचं घरात बंद. साखरेला लागत होते 400 रुपये, दुधाचा रत्ती होता 1600 रुपये. याच्यामध्ये आमच्याकडं 2 पुढे येतील कॉर्डिसेप कॉफीचे, 900 रुपयाला पुढे आहे, आणि 2 पुढे महिनाभर चालतात. ही जर कॉफी तुम्ही पिला तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ताकद मिळायला लागेल. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून काय आहे की, तर तुम्हाला अँटी स्ट्रेस पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या छातीत कळ मारते, ओटीपोटीत कळ मारते, झोप लागत नाही, जेवण जात नाही, पोट साफ होत नाही. माझं पोरगं लय वाचतं पण ते लक्षातच का राहत नाहीये. किडनी स्टोन, मूतखडा, प्रोस्टेट ग्लँड्स ज्येष्ठामध्ये जे होतात, त्या सगळ्यांना आपलं वापरल्यानंतर आराम मिळतो. ही पौष्टिक आहे, अडॅप्टेशन क्वालिटी आहे. तरुण लागाल, आणि अचानक बीपी वाढतो, अचानक शुगर डाऊन होते, अचानक करोनावाला शेजारनं जातो, अरे काय सांगायचं राव, त्याच्याबरोबर बसलो होतो, आणि संध्याकाळी बघतो तर त्याला करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. याची हवा संध्याकाळी टाईट होते. घरात कॉफीचा पुडा ठेवा, 2 कप कॉफी पिऊन झोपायचं मस्तपैकी, टेन्शन घ्यायचं नाही, काही होत नाही. हे सगळं प्रोडक्ट वापरा, भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि बिस्किट खा, डीएक्सएनची, कॉफीचं बिस्किट आहे, स्पिरुलिनाचं बिस्किट आहे, चॉकलेट बिस्किट आहे. बाजारातल्या बिस्किटामध्ये आटा, मैदा टाकलाय, त्याच्यामध्ये साखरेची क्रीम टाकलीये, त्याच्यात असतं एनजीओ, काय एनजीओ बरोबर वापरलं का मी शब्द? नो जेनेटिकली मॉडिफाईड. ओके, ती जेनेटिकली मॉडिफाईड असतात. एनजीएम म्हणायचं होतं मला बरं का. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाय कोण आहे माहितीये का तुम्हाला? जर्सी गाय, इंग्लिश कोंबड्या, म्हणजे जुगाड करून त्यांनी काहीतरी प्राणी तयार केलाय, म्हणजे ओरिजिनल नसतं ते. अशी जेनेटिकली मॉडिफाईड बाजारात भरपूर नूडल्स, मॅगी, कुरकुरे काय काय मिळते, तसलं खाऊ नका. ओके, ते पौष्टिक नाहीये. कधीतरी खायला ठीक आहे, लोकांनी रतीबच लावलाय बिनकामाचा. चायनीच्या डाब्यावरती दररोज पोरं असतात, आणि मग स्किन डिसीज होतात पोरांना. असला उद्योग कृपा करून करू नका. घरात आई चांगलं करते, बायको चांगलं करते, घरचा स्वयंपाक का. ओके, आता हॉटेल सगळी बंद पडली आहेत, सगळ्यांची तब्येती चांगल्या झाल्या आहेत, आणि करोना सोडून बाजारात दुसरा आजारच नाही आता कुठला, बाकीचे आजार ऑटोमॅटिक गायब झाले. त्याच्यामुळे आपली बिस्किट का, चहात बुडून आपली बिस्किट खाऊ शकता. नाश्ता आहे, एक प्रकारचं जेवण आहे ते. चॉकलेट पावडर मुलांना आपल्या खायला द्या. ही चॉकलेट पावडर मुलांना स्मरणशक्ती वाढते, सर्दी कफ खोकला काही होणार नाही. लहान पोरांच्या हृदयाला होल असेल तर होल बुजवायची ताकद पण कोकोजीमध्ये, ऑपरेशन टळू शकतं. अगदी लहान मुलांचं बरं का, आणि मोठा माणूस हार्ट लावलंय, ऑपरेट करावं लागेल. त्याच्यामुळे अगदी लहान मुलांना हृदय वीक असेल, कमजोर आहे, थकवायसारखा दम लागतो, छातीत गुरगुर आवाज येतो, त्यांना पोरग लाळ गाळते, पोराच्या लक्षात राहत नाही, चालताना तोल जातोय, सगळ्यांना कोकोजी भरपूर चांगला आहे, वापरा. पोरांना ट्युशन कमी लावा, पण कोकोजी खायला प्यायला द्या, पोरं शाळेत नंबर काढतील. प्रेग्नेंट बायकांना पण कोकोज चांगला आहे. गरोदर बायकांना दिलं तर पोरं पोरी गोरी पान होतात, सायंटिस्ट जन्माला येईल घरात एखादा तरी, शाळेचं नाव काढायला.
आपल्या गावातल्या शाळेच्या बोर्डावरती जर तुमचं नाव लिहू द्या ना, कधीतरी गावात तरी नाव लिहा ना, राहू दे MPSC ला, पण गावातल्या शाळेतल्या बोर्डवर तरी तुमचं नाव लागू द्या. त्याच्याकरता पूर्ण कोकोजी द्या. ओके. त्याच्यानंतर एक व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, हे गाईचं तूप आहे. सगळ्यात महत्वाचं हे तुमचं ज्याचं पोट जाम झालंय, त्याचं वजन जास्त वाढलंय, ज्यांचे केस जास्त गळत राहतात, ज्यांच्या अंगाला चट्टे उठलेत, डोळ्यात तेल टाकू शकता, कानात टाकू शकता, नाकात टाकू शकता. हे गाईचं तूप आहे, खिलारी गाईचं तूप समजा त्याला. त्याच्यामुळं हे तुम्ही वापरा आणि मुळव्यात फिशर फिस्टोला काही होणार नाही. ज्याचं पोट साफ नसतं त्याला अटॅक येऊ शकतो. पोट साफ झालं नाही म्हणून ऑक्सिजन सिलेंडर लावला, अजून फुफ्फुस चांगलं झालं अजून खराब व्हायला लागेल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं ठेवा, अरे बाबा अर्धी भाकरी कमी खाल्याने काही तोटा नाही, पण अर्धी भाकरी जास्त खाल्ल्यावर लई तोटा आहे. त्याच्यामुळे हे नीट ध्यानात ठेवा. थोडं उपाशी पोट राहिलेलं चांगलं असतं, हे वापरा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आपल्याकडे शॅम्पू पण आहे, केस चांगले पाहिजे असतील, टाल्कम पावडर आहे. ओके. आणि फेस वॉश बॉडी लोशन आहे. कोरफडला म्हणतात कुमारिका आयुर्वेदामध्ये. लग्नाच्या अगोदर कसे तुमचे चेहरे होते तसे राहिलेत का आता? काय सांगायचं आम्ही काय छान होतो आणि पार आमचा धिंगाणा झालाय. वापरा की आमचं फेस वॉश बॉडी लोशन टाल्कम पावडर. तुम्ही लग्नात जेवढं चांगलं नव्हतं त्याच्या 10 पट चांगलं व्हाल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हातारी चिकणी दिसायला लागते. त्याच्यामुळे आपले प्रोडक्ट वापरा, एक नंबर. आणि पाठदुखी, कंबर दुखी, अंग दुखते, काहीतरी गाठ आली अंगाला, त्या ठिकाणी हे तेल भरपूर हलवा, लावा, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. दुखादुखी कमी राहते, गुडघा दुखायचा कमी येतो, पाठ दुखायची कमी येते. त्याच्यानंतर चेबी बेबी ऑइल, लहान बाळाला ह्या तेलाने मसाज करा. जॉन्सन बेबी नको आम्हाला. हे तुमच्या स्किनचा कंडिशनर आहे, स्किनचा मॉइश्चरायझर आहे. बाळाच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करते, त्वचेचा कोरडेपणा काढून टाकते, त्वचा रखरखीत दिसणार नाही. आणि मोठ्यासाठी सुद्धा तुमची त्वचा लहान बाळासारखी जर पाहिजे असेल, मस्त सिल्की आणि मुलायम, तर रोज रात्री झोपताना लावा, किंवा रविवारी जर आंघोळ अख्ख्या अंगाला करत असाल डोक्यावरून, आपण म्हणतो बायका नाहतात सुट्टी दिवशी, त्या दिवशी 1 तासभर अगोदर तेल लावून ठेवा सगळ्या अंगाला आणि मग आंघोळीला जा, तुमची त्वचा छान राहायला लागेल. त्याच्यानंतर नीली तेलम ऑइल, ज्यांना वाटतं की माझे केस असे मस्त टकाटक पाहिजेत, ह्याच्यात कमळाच्या बिया टाकल्यात, 17 प्रकारच्या जडीबुटी आहेत. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात कोंडा होतो, ज्यांच्या डोक्यात साय पडते, डोक्याची खास उठते, अकाली केस पांढरे होतात, केस गळतीये, केसांची मुळं नाजूक झाली, झोपच लागत नाही, किंवा रात्रीचा मूडच राहत नाही, सगळ्यांनी तेल वापरा आणि तुमचे केस असे मस्त छान राहायला लागतील. किंमत फक्त 430 रुपये, पण काम भन्नाट करतंय. हे सगळं वापरा आणि छान छान दिसा. लेमन जी, हा आपला चहा प्यायचा आहे, हा चहा आहे बरं का, सलाईनचं पाणी पिल्यासारखं. अख्खी पाण्याची बाटली घ्या, त्यात 1 पुडी टाका, झाली बिस्लरीचा पप्पा. त्याच्यामुळे हे वापरा आणि तुमच्या अंगात ताकद वाढायला लागेल. हा जी मोका आहे, कॉफी आणि कोकोजी एकत्र, सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट. ओके. आणि सगळ्यात मस्त प्रोडक्ट. त्यामुळे कॉलेज पोरांना भरपूर आवडतं. मोका म्हणजे कॉफी आणि कोका एकत्र, त्याला म्हणतात मोका. त्यामुळे हे वापरा, भरपूर प्या. हे ओट्स आहेत, पिरुनाचं ओट्स रक्तवाढीसाठी. हे चॉकलेटचे ओट्स, नाश्ता आपला, हे तुम्ही करू शकता. गरम पाण्यात टाळीचं, अर्धी वाटी गरम पाणी घ्या, त्यात 1 पुडी टाका, झाला नाश्ता, मस्तपैकी खा. आणि हे ब्रेकफास्ट, ब्रंच, लंच म्हणून वापरू शकता. थोडक्यात काय, दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. हे प्रोडक्ट वापरा, तंदुरुस्त राहा. 3010 रुपयाला अख्खं किट आहे. अख्ख्या घराला कधीच कोरोना होणार नाही. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की काही लोकांनी लीडच घेतलंय, आमचा तालुका निरोगी करायचा, आम्हीकडे आजारच वाढवायचे नाहीत. आणि मागच्या महिन्यात प्रचंड चांगलं काम केलंय. ऑफर पण लावायला तयार आहेत आपण लोक. चांगल्या कामाची ऑफर लावायला काय हरकत आहे? काय डायमंड लोकांनी स्वतःहून ऑफर लावली होती, त्यातले मी तुम्हाला काय डायमंड दाखवतो. सगळेजण ऑफर लावू शकता आपापल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये. भरपूर फायदाच फायदा आहे. ऑफर काय होती, 1500 PV स्वतःची आणि 5 जॉईनिंग दिलं तर त्यांना काय देणार होतं, कोकोजी